आज आपण उकडपेंडी म्हणजे गव्हाचा उपमा, गव्हाच्या पिठाचा उपमा असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण हा आता भाजून घेतला आहे. आता आपण फोडणी घालूया. तेल तापलं आहे, मोहरी पण तडतडली आहे. आता आपण कढीपत्ता आणि मिरची टाकूया. अगदी थोडीशी हळद आणि आपल्या आवडीनुसार तिखट, एक ग्लास पाणी, छोटा एक ग्लास पाणी. आणि यातच आपण आता मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडासा गूळ. हे सगळं छान उकळू द्यायचं आणि याला एक उकळी आली ह्या पाण्याला की आपण लगेचच पीठ घालून मिक्स करून घेणार आहोत. बघू शकतात आपण हे सगळं मिक्स करून असा गोळा तयार होतो. आपण पाणी कमी टाकलं तर थोडीशी मोकळीसुद्धा होऊ शकते, पण आम्हाला अशा टाईपचं आवडतं, त्यामुळे मी थोडासा असा करते. आणि हा थोडंसं 5 मिनटं वाफ आली की आपण लोणच्याबरोबर वरतून शेव टाकून आपल्या आवडीनुसार खाऊ शकतो. पाहू शकता आपण, आपली उकडपेंडी तयार आहे. नक्की ट्राय करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.